साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, मूळव्याध, भगंदर, फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव, संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येवला शहर पोलीस भरारी पथकाने ATM कॅश व्हॅनची तपासणी करत जवळपास 41 लाखाची हस्तगत केली आहे। पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीनुसार ATM कॅश यांची तपासणी केली असता 51 लाखाची रक्कम असायला हवी होती, मात्र त्यामध्ये 41 लाखाची रक्कम मिळून आली। QR कोड व रिसिप्ट यात फरक आढळल्याने पोलिसांच्या भरारी पथकाने 41 लाखाची रक्कम ताब्यात घेतली असून दुसरीकडे एका व्यापाऱ्याचे 2 लाख रुपये देखील जप्त केले आहे। तरी या संदर्भात येवला शहर पोलीस अधिक तपास करत आहे। याबाबत अधिक माहिती दिली आहे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी। तरी व्यापाऱ्याकडे आढळलेली रक्कम संदर्भात विचारले असता व्यापाऱ्यांनी ही रक्कम शेतकऱ्यांना वाटण्यासाठी असल्याची माहिती दिली आहे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन, येवला शहर पोलीस ठाणे। माननीय पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती साहेब, श्री आदित्य मिरखेलकर साहेब, त्याचप्रमाणे मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाजीराव महाजन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या सूचनांप्रमाणे आमच्या भरारी पथकाने आज एक ATM कॅश व्हॅन आम्ही चेक केली। तर कॅश व्हॅनच्या QR कोडप्रमाणे त्यांच्याकडे 51 लाखाची कॅश असायला हवी होती, पण त्यांच्याकडे फक्त 41 लाख रुपयाची कॅश आम्हाला मिळून आली। QR कोड, रिसिप्ट आणि कॅश यात डिफरन्स आढळून आल्याने आम्ही जवळपास 41 लाख रुपये त्यांच्याकडून आज सीज करीत आहोत आणि ती रक्कम त्यांचं विवरण आम्ही आमच्या प्रोसिजर करून पुढची कारवाई करीत आहोत। आणखी एका व्यापार फ्लाइंग स्क्वॉडने त्याच ठिकाणी एका व्यापाऱ्याकडनं जवळपास 2 लाख रुपयापर्यंतची कॅश पकडलेली आहे। त्याची कारवाई VDO श्री वायड साहेब आणि त्यांचं पथक करत आहे। मी जेव्हा आमचं पिंपळगावला आणि येवल्याला टोमॅटो आणि कांद्याची खरेदी विक्री चालते, आम्ही आज जेव्हा बँकेत गेलो होतो पैसे काढण्यासाठी, तिथं आम्ही विड्रॉल केल्यानंतर आम्हाला इलेक्शन कमिशनचे काही अधिकारी आणि पोलीस साहेबांनी विचारणा केली की याच्यात काय पैसे आमचे 1,98,000च्या आसपास त्यांनी आमचे पैसे जमा करून घेतले। त्यानंतर आम्ही जेव्हा शेतकऱ्यांचे आम्हाला त्रास होतोय तर तुम्ही पैसे कधी वाहणार, पावती वाटायचे, पैसे वाटायचे, पण आमच्या इथं येवल्यामध्ये येवला पोलीस स्टेशनला काही आमची रक्कम पण जमा झाली आहे। आता तुम्ही सांगा आम्ही धंदा करायचा का काय करायचं? बँकेतून जमा करून घेतले, पण ते पैसे देतील तेव्हा देतील, ते पैसे आमचेच आहे, पण आम्हाला जो शेतकऱ्यांचा त्रास होतोय त्याच्यासाठी काय करायचं? आता शेतकऱ्यांना फोन करताय तुम्ही पैसे कधी देणार, पैसे कधी देणार? आम्ही सांगितलं पोलीस स्टेशनला सांगतो, तर पोलीस स्टेशनवाले म्हणतात आमचा काय संबंध शेतकऱ्यांचा, आमचा काय संबंध आहे म्हणतात।